हॅलो, कोण आहे? रत्नमाला आहे काय? आणि ही तुझा नंबर नव्हता की ग? नवीन घेतलाय होय? बर बर बर. कुठला घेतला नंबर मग? फोन ही आयफोन? आयफोन घेतला काय? बर. अगं मी तर 1 वर्ष झालं आयफोन घेऊन. अगं माझ्या नवऱ्याने भेट दिला वाढदिवसाला आयफोन. बर बर. कस काय फोन केलता? कारखान्यावरून चालली काय तू? भेट घ्यायची म्हणते होय माझी? अगं नको 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 येऊ, मी मॉलला गेले सोलापूरला. अगं काय आहे माहिती आहे का, माझं पाडव्याच्या वेळेस वाढदिवस येतोय. मग त्यावेळेस नवरा काय म्हणला, तुला जी पाहिजे ती साडी घे, म्हणजे किती पण भारी असू दे. मग मी आता मॉलमध्ये घरचं काम माझ्या काय नसतंय. धुणं भांड्याला बाई आहे, धुणं भांड्याला बाई आहे. काय एवढं माझ्याकडे काय काम नसतंय. स्वयंपाकाला बी आता लावून म्हणते, पण कसं आहे बरं का, स्वयंपाकाला बाया असं म्हणजे असं चोको पोको असं चांगल्या भेटत नाहीत. मला तसलं आमगळ फिरगळ चालत नाहीत बाया. हा, तुला घर माहित नाही का आमचं? हा, पण आता काय कर, तू जाऊन ये भावाच्या इकडं तुझ्या. मग काय कर, जाता जाता परत महागारी संध्याकाळी जाताना मला फोन कर. हा, संध्याकाळी कर की. तोपर्यंत मी माझं शॉपिंग ती करून येते मी. आणि ती पहिल्या रूमवर येऊ नको, मला बंगला भेटलाय वर. कसं आहे बरं का, माझा नवरा बरं का कारखान्यात पोस्ट वाढली. पहिलं होतं ऊस पुरवठा अधिकारी, आता मुख्य शेतकी अधिकारी झालेत बघ. आता मोठा ती बघ 4 खोल्याचा बंगला आहे माझा. आणि एसी फिसी बसवून घेतलाय. मला काय नाही बघ त्रास. हा होय. अगं आता सध्या माझं लई चांगलं आहे बघ. कसं होतं पहिलं असं नवऱ्याची पोस्ट वाढत वाढत गेली, पगारी कमी होत्या. त्यामुळे थोडं तू पहिल्या रूमवर आली होती का नाही, त्यावेळेस कसं होतं असं जिथं तिथं राडाच होता बघ घरात. सामान भरपूर झालं, राडा होता. तुला कोण म्हणलं? जानकी म्हणली काय मी हाय इथंच आहे? आणि ती का आलती थोबाड तोडायची? बँकेत आलती काय? मी नव्हती काय घरी? अगं मग मी त्या रूम मध्ये नसल्यावर मी कशी भेटल तिला? हा, बरोबर आहे. ती आली असल आणि मी वरच्या रूमवर गेले ना राहायला. हा 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 हा. आणि तू कशाने चालली आता मध्ये फिरता? गाडीत चालली? गाडी घेतली काय? असं आहे काय? कोणती घेतली? एर्टिगा? कसं काय ग? कुठलं पैसे आलं एवढं? आणि तुझ्या नवऱ्याने मोठा बिझनेस टाकलाय होय? तुझी ठेका लागली का काय थोपट तोंडाची? कधी गे टाकला ग बिझनेस? वर्ष झालं. तुम्हाला कशी म्हणली नाही मग? असं आहे काय? बर चालू दे तुझा बिझनेस चांगला चालू दे. कसं आहे बरं का, आता आमच्या नवऱ्याला 90,000 पगार झाला. आता मी बी हो, आता आमचं रात्रीचं चर्चा झाली दोघांची की आपण कुठली गाडी घ्यायची. मी बी म्हणते लय ॲव्हरेज नका नसना, पण मला कसं आहे आमच्या पोराला आणि मला थार गाडी आवडती बघ. मी म्हणते तीच बुक करावी. कसं ग मग? करू का मग? थार करू नको? बघू नका काय दिला तुला? बघू नाही कळलं काय? नाही, ती इकडं बघते ग, दाखवा म्हणते मी. तुम्ही ती मॉलमध्ये साडीवाला म्हणतोय बघा इकडं असं ग. हां, बर. साडी आता बघते, साड्या आता घेते कशा. रोज पण साडीच घालते मी. मला गाऊन ठेवून आवडत नाही बाई. ती गाऊन काहीतरीच दिसतंय, शेपटीत व्यवस्थित नाही दिसत. साड्या कशा मी अशा हायफाय साड्या घालते. मला अशा साडीत मला छान वाटतं, कम्फर्टेबल वाटतं, मस्त दिसतंय, दिसायला पण छान दिसतंय माणूस. अगं खरंच सांगते, कधी तुम्हाला गाऊनवर बघितलं? व्हिडिओ नाही, स्टेटसला मी कधी गाऊनवरचा फोटो नाही, कधीच नाही काढत फोटो. कधी मी गाऊन घालतच नाही. अगं नाही, साडीचा असेल, तुला वाटलं असेल गाऊन. खोटारडीनं कधी माझं बघितलं ग बाई गाऊनवर?
हा हॅलो. अगं कसं आहे बरं का, रेंज जाते ग माझी जरा, मधून मधून जरा आवाज जातोय. मग तू पोरं ही बरी येते का तुझी? होय होय. काय करताय मोठं पोरग? नोकरी लागायले का? हा ट्रेनिंगला आहे होय. बरं बरं चांगलं झालं की तुझं. मग नवरा नोकरीला लागला, बिझनेस टाकला, पोरग झालंय, ट्रेनिंगला चाललंय. अगं तसं माझं बी लय आहे भारी. माझं बी पोरग 12वीला आहे बघा. अगं तुला काय सांगायचंय, लय हुशार आहे ती, रात्रंदिवस अभ्यास करते. पेपर चालू होते की त्याचं. अगं बाई ती 2 तासात तर पेपर लिहून बाहेर येते. त्याला सगळं सोपं गेलं पेपर. हा लय हुशार आहे पोरग. अगं बाप तर टप्प्याटप्प्याने गेलाय पोस्टवर मोठ्या. पोरग माझं डायरेक्ट त्यात सिलेक्शन होणार आहे. तू बघतो बघच 2-3 वर्षानं तू. कसं असतंय आपलं पोरग, कसं असतं आपल्याला माहित असतंय. मी तुला सांगायला लागली. हा होय की. अगं तुला टाइम आहे ना बोलायला. मी उगं लागले बोलत, तू गाडीत बसली, मी मॉलमध्ये आहे की माणूस बघतोय थोबाड तोंडाचा इकडं सारखा म्हणतो काय लागली बोलायला सारखी साड्या. हा तुम्ही दाखवा साड्या का ती निळ्या कलरची दाखवा. हा त्याच्या साईडची दाखवा थोडी ती आंबा कलर आणि लिंबू कलर दिसते ती दोन्ही बी दाखवा. चला दाखवा. किती किंमत आहे ह्याची? 70,000 आहे काय? कलर नाही बाई चांगला त्याचा. दुसऱ्या दाखवा बरं. दाखवा दुसऱ्या दाखवा. ती लिंबू कलर साईडची आहे बघा, ती पोपटी कलर ती दाखवा बरं. शिस्ता एक आहे ती एक. हा रेशमी आहे का ती? हा बरं दाखवा. काढा. हा बरं काढा ती चांगली काढा. हॅलो. हा ऐका ती ना. बरं बघते हा साडी. तुला एखादी घेऊ का? पैसे अगं थांब, ह्यांनी गेलेत बाहेर फोन पेवर किती बघते त्याच्या. तुला एक काढायची का? तर प्लीज तू फोन पेवर टाकते. आता मी मॉलमध्येच आहे पण आता थांब, जर पसंत झाली तर मला बी पसंत झाली तर तुला बी आणली पाहिजे. नाहीतर मला काय वाटत नाही या मॉलमध्ये मला साड्या पसंत पडतील. हा आता काय सांगायचं बाई, सकाळी लवकर आले, सगळं घरचं काम ती कामवाली करती. हा करती चांगली बाई आहे, तिथलीच आहे, कॉलनीतलीच आहे, आपलं गरीब आहे, करती. तिला एका कामाला 1000 रुपये बघ. म्हणजे धुणं धुवायला 1000 रुपये, भांडी घासायला 1000 आणि फरशा ती पुसती त्याला 1000. जाऊ बापडीचं 90,000 3,000 गेलं तर गेलं. आता स्वयंपाकाला बी बघून टाकणार आहे. जाऊ दे मला कामच नको. एक तर मला बारीक व्हायचं आहे, तब्येत वाढली लय, आपलं व्यायामाला वेळ तर मिळत. होय काय म्हणते, पोचली काय मलिकपेठला? पोचली होय. बरं भाऊजाई संग नीट वाग बाय, नाहीतर तू सारखी वाचला उचलीत करते तिला. आली काय भाऊजाई? तायावर आली काय आता? बरं झालं बाई, चांगलं झालं. आणि खायला काय घेऊन गेलीस का नाही? नाही गेली? तिला थोबाड पण तिला कसं टिकून घ्यावं मग. काय म्हणते? पैसे देते होय परतला. बरं खरं म्हणते ना? बरं मळ्यात जाऊन ते जानकी तुझी गाडी घेऊन गेली. अगं जा की अर्धा तास जा, चहा पाणी करून ये. असू दे, ती बी मैत्रीण आहे. अगं जीवलग मैत्रीण आहे की आपली, बालपणीची लबोटी आहे यार. मग आपण किती दिवस लहानपणापासून एका शाळेत होता, एका वयाचा हाव. ये जाऊन. बर मनीषाकडे बी जाते होय. बर माझं बघा आता, मला काय वाटत नाही तर. ती दाखवा की साड्या चांगल्या दाखवा, नाहीतर जाऊ का आम्ही दुसरीकडे. कसं आहे, मला जरा येताना पार्लरमध्ये जायचं. आता मीच करत होते पार्लर पहिलं, पण स्वतःला येत नाही ना. जरा मेनिक्युअर पेडिक्युअर करून जावं म्हणजे स्वच्छ राहील पाय ती हात, जरा चांगलं दिसते तर. अगं नाही, मला स्वतःला नाही करायला येत. चेहऱ्याचं फेशियल जरा वॅक्स हे करून घ्यावं म्हणजे. कसं आहे बरं का, मी माझी तब्येत छान ठेवणार आहे.
केस तिथं अजून माझी काळी नाही, काळीच आहेत, पांढरी नाहीच झाली. बर बर चालतंय मग, ठेवू का? मला साडी घ्यायची आहे. ठेव ठेव. हो बट कोणाची